नमस्कार, नम्रताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मटार वडी करूया. मी मटार घेतलेले आहेत, त्याच्यात कोथिंबीर, 2 हिरवी मिरची आणि आलं घालायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं. बघा किती हिरवेगार छान आपलं वाटण झालेलं आहे तयार. 1 वाटी घेतलेली आहे मी बेसन. त्यात घालायचं आहे 2 टेबलस्पून आपल्याला तांदळाचं पीठ. आता ह्याच्यात घालूया पाव टेबलस्पून हळद, पाव टेबलस्पून हिंग आणि पाव टेबलस्पून घालायची आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि अर्धा टेबलस्पून घालूया गरम मसाला आणि अर्धा टेबलस्पून घालायचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आपण जे हिरवेगार मसाला वाटून घेतलेला आहे वाटाण्याचा ते घालायचं आहे. हे आपण मिक्स करूया आणि ह्याच्यात आता आपल्याला घालायचं आहे मीठ आणि मीठ घातल्यानंतर आपण ह्याच्यात घालूया 2 टेबलस्पून तेल आणि हे सर्व पाणी न घालता आपण मळून घ्यायचं आहे. जर आवश्यकता वाटली तुम्हाला तरच पाणी घाला, नाहीतर काही गरज नाही पाणी घालायची. आता इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत. आपण जे वाटाण्याचं रोल करून घेतलेलं आहे ते तिळामध्ये चांगलं मी लपेटून घेतलेलं आहे. आता ह्याला वाफेवर ठेवूया, 3 शिट्टी देऊया आपण आणि 3 शिट्टीत चांगलं छान बघा शिजलेलं आहे, थंड हे झालेलं आहे. आपण कट करूया. आता तर मटाराचं सीझन आहे. बाजारात खूप हिरवेगार मटार आले आहेत. तुम्ही अवश्य ही रेसिपी बनवा. तेल तापवलेलं आहे मी. ह्याला आपण फ्राय करून घेऊया. बघा स्लो गॅसवर चांगले फ्राय करून घेतलेले आहेत. छान क्रिस्पी असे झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तीळ लावल्यानं बघा किती सुंदर दिसतं ते एकदम आणि क्रिस्पीपणा बघा किती मस्त आलेलं आहे ह्याला.